आज आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, पण तिकडे अशी हालत खराब झाली ना, म्हणजे बापरे बाप! तसं तर आम्हाला नेहमीच उशीर होतो, पण ट्रेन मात्र आज ऑन टाईम मिळाली. भाऊ आणि माझं तर रोजचं झालेलं आहे. म्हणजे एकाच ट्रेनमध्ये बट वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये चढून उतरल्यानंतर आमची चुकामुक होणं निश्चितच आहे. घाटकोपरला आलो ना, म्हणून संपूर्ण स्टेशन भाऊ आपल्याला राउंड राउंड फिरवतायत. आता जिथे चाललोय ना, ती खाऊगल्ली जवळ-जवळ 1-1.5 तासानंतर ओपन होणार आहे. त्याच्यामुळे थोडासा टाईमपास करावा लागेल. किती प्रिटी ड्रेस आहेत ना, तुम्हाला कोणता आवडला यापैकी? आता इथे पोहोचेपर्यंतच केसांची हालत खराब झाली आहे. आम्हाला वाटलं होतं टाईमपास करावा लागेल गार्डनमध्ये इथे-तिथे. पण अचानक रँडम एक आम्हाला हॉटेल मिळालं आणि म्हटलं की इथलं फूड आपण टेस्ट करूया. बाय द वे आज आपण आलो आहे भाऊच्या फूड ब्लॉगसाठी. सुरुवातीला म्हटलं 1-2 फूड आपण कव्हर करूया चालेल. पण नंतर इथल्या डिशेस आम्हाला इतक्या आवडायला लागल्या ना, खरंच खूप सुंदर. आता माझे डोळे यासाठी मोठे होतात कारण सीझनचा आमरस जो खाणार आहे आणि आमरस इतका भारी निघाला ना, म्हणजे एकदम ऑथेंटिक ओरिजिनल. त्याच्यानंतर खरवससुद्धा ट्राय केला. याची टेस्ट पण एकदम डिफरंट आणि युनिक होती. म्हणजे माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघून तुम्हाला समजलंच असेल. तसं या हॉटेलमध्ये आमचा बराच वेळ गेला कारण भरपूर डिशेस पण ट्राय केल्या आणि भाऊचा फोन पण चार्ज करायचा होता. आणि मग काय तोपर्यंत इथली खाऊ गल्ली पण ओपन झाली. आता सुरुवातीलाच तुम्ही एक पार्ट बघितलात की खाऊ गल्ली किती रिकामी होती, पण नंतर तर फुल पॅक. आता मी इकडे झाले घामाघूम, त्याच्यामुळे मला माझी पर्स सेपरेट पकडण्यात काहीच पॉईंट नाही वाटत. सगळं टाकलं एकाच बॅगमध्ये आणि पुन्हा व्हिडिओग्राफीला सुरुवात केली. कोणतंही काम इझी नसतं, त्याचप्रमाणे कॉन्टेंट क्रिएशन पण इतकं कठीण आहे ना, म्हणजे हार्डवर्क इकडे येतोच. आता हे मी कधी माझ्या ब्लॉगमध्ये बोलली नाहीये, पण ते सत्य आहे. चला, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर ऑल. बाय.